नमस्कार, आप देख रहे हैं BMF न्यूज नेटवर्क, जहां हर खबर पहुंचती है आप तक सबसे पहले और सबसे सटीक। आइए बढ़ते हैं कुछ खास खबरों की ओर। मैं हूं आपके साथ साक्षी। 5 साल में टूटा पुल और मिला संसद रत्न, ये कैसा विकास है। सार्वजनिक निर्माण के फंड को चुराने वाले देशद्रोही हैं। जलगांव से नांदगांव हाईवे NH 753 पर तितूर नदी का पुल सिर्फ 5 साल में ही टूट गया। क्या सांसद स्मिता वाघ को इसके लिए संसद रत्न पुरस्कार मिला है? क्या चोरी करने और अपनी तिजोरियां भरने के लिए पुरस्कार मिलता है? क्या विधायक सांसद सिर्फ फंड के लच्छे तोड़ने के लिए बने हैं या सिर्फ मीटिंग पर मीटिंग करने के लिए? स्मिता वाघ को सार्वजनिक रूप से बताना चाहिए कि मोदी उन्हें किस बात के लिए संसद रत्न पुरस्कार दिया। हम चोरी करेंगे, तुम चुप बैठो। जलगांव जिले की सड़कों के काम के लिए यहां के विधायक सांसद जिम्मेदार हैं। उन्मेष पाटिल, स्मिता वाघ, किशोर पाटिल, मंगेश चव्हाण, ये सब इसी सड़क पर आते जाते हैं। नितिन गडकरी सिर्फ आसमान से उड़ते हैं, उन्हें जमीन पर उतरना चाहिए और पैदल चलवाना चाहिए। ये हाईवे, ये पुल उन्हें दिखाना चाहिए, ये उनके पाप का फल है। जलगांव जिले के विधायक सांसदों को नितिन गडकरी की कॉलर पकड़कर ये काम करवाना चाहिए। गडकरी कहते हैं वाइब्रेंट इंडिया, अरे ये तो करप्ट इंडिया बना दिया है। हाईवे और पुलों की हालत देखिए और गडकरी की संपत्ति गिनिए, तब पता चलेगा कि कहां से कितनी चोरी की गई है। नाम बड़ा और लक्षण खोटे। जळगाव ते नांदगाव जो हायवे म्हणतात त्याला हायवे नाव काय आहे? हायवे नंबर 1 जे 753। आता हा हायवे 5 वर्षापूर्वी बनला आणि या तिथून नदीवर असा तो तुटत गेला। आधी 2-3 पॅच लावले, पुन्हा आजच्या तारखेला 4-5 लावतो, म्हणजे अशी ठिगडं लावतायत। आता 5 वर्षामध्ये एक ठिगडं लावतायत। म्हणून मी स्थानिक जे काही आमदार आहेत, किशोरप्पा पाटील, त्यांना फोन केला। आप्पा म्हणे मी मीटिंग मध्ये 1-1.5 तासांनी येतो। दुसरा आमदार आहे मंगेश चव्हाण, त्यांना फोन केला, त्यांची रिंग गेली, पण ते मंगेश चव्हाण उचललेली। त्यांना वाटलं की शिवराम पाटील माझ्याकडनं काहीतरी देणगी मागायला आले असतील बुवा। अरे पण ही तुमची जबाबदारी ना। त्याच्यानंतर मी वैशाली ते सूर्यवंशी ज्या या ठिकाणी विधानसभेचे उमेदवार होते त्यांना पण फोन केला, ते म्हणे मी बाहेर गावी आहे। त्याचप्रमाणे अमोलदादा शिंदे, ते पण कधी कधी भाजपचे उमेदवार पण राहतात आणि 2-3 वेळा राहतात, त्यांना मी फोन केला, ते म्हणे मी तर जवळपास नाही। आणि जर समजा इथले आमदार खासदार जे लोक जे आहेत किंवा आमदार खासदारीचे उमेदवार जे आहेत ते जर समजा असं जबाबदारीने काम करत नसतील तर मग काय कामाचं या लोकांचा? नुसतं निवडून येणं आणि निधीचे लचके तोडणं, म्हणजे काय आहे? ससा हरण्याची शिकार करणं आणि एकाने फरेत आणणं आणि एकाने तंगड्यात आणणं, असा गोष्ट प्रकार आहे। म्हणून माझं असं म्हणणं आहे, या कामाचं ज्या ठिकाणी रिपेरीचं काम चाललेलं आहे फक्त लेबर लोक आहेत, एक बी टेक्निकल पर्सन नाही। होलसेलर असो, इंजिनियर असो, कोणी नाही। आणि इथे हे जे नागरिक आहेत की आमचे हरिभाऊ पाटील असो, आमचे गुलाबसिंग पाटील असो, ईश्वर दादा, आमचे खेडकर दादा, हे नुसते आरोड्या मारत बसतात। अरे ज्यांचं बिघडतो तो रडतो आणि जो चोरून खातो तो मिटिंगा फिरतो। हे राजकारण काही चांगलं नाही। म्हणून मी अशा सांगतो, किशोरप्पा असो, मंगेश चव्हाण असो, की तुमचे ते काय अमोल शिंदे आणि वैशालीताई, ही तुमची जबाबदारी आहे। खरं म्हणजे ही आणखी जबाबदारी त्या बाईची आहे, स्मिता वाघची। ते बाई तर लई मिटिंग घेतात, नमस्कार करतात, त्यांना काहीतरी कोणता तरी संसद रत्न पुरस्कार मिळालाय का हो ताई? याच्यामुळे मिळालंय का तुम्हाला? अरे याची शिकायत करा ना ते नरेंद्र मोदीला, ते नितीन गडकरीला। हे नरेंद्र मोदी, नितीन गडकरी काय नुसते गणपती आहेत का? यांना बसून घे देवाऱ्यामध्ये आरती म्हणा असं? ताई स्मिता वाघ, तुमचं चुकीचं आहे। तुम्ही इथे खासदार आहेत, हे काम केंद्र सरकारचं आहे, तुम्ही हा प्रश्न मांडला पाहिजे। नुसतं तुम्ही त्या ठेकेदार अशोक बिल्डकरला काळ्या यादीत टाकणं हे आमचं समाधान नाही। काळ्या यादीत टाकलं म्हणजे पूल चांगला चालेल का? नाही। तुम्ही त्याच्यातून लाचलुचपत घेतलेली नाही, मग हे काम करून घेतलं पाहिजे। आणि जो नितीन गडकरी नावाचा जो माणूस आहे तो व्हायब्रंट इंडिया सांगतो, मग व्हायब्रंट इंडिया आहे? अरे इथं सगळा करप्ट इंडिया सुरू झालेला आहे। मग त्या नितीन गडकरीची कॉलर पकडा। अरे भारतातील खासदारांनो, जळगाव जिल्ह्यातील खासदारांना, आमदारांनो, अरे त्या नितीन गडकरीची कॉलर पकडा आणि त्याला सांगा, चोरा, ते चोरलेले पैसे, कमिशनचे पैसे आण आणि हा पूल बनव। ही जबाबदारी आहे। अरे सगळे आमचे रस्ते खराब होतात, आमचे पूल रस्तात आणि नितीन गडकरी खाऊन पिऊन दांड गावतो, त्याचा पोरगा 140 कोटी कमवतो। हे कुठले काय कमाई आहे? अरे तुम्ही देश बघताय का? अरे तुम्ही देशद्रोही आहेत, तुम्ही देशद्रोही आहात। जर समजा सार्वजनिक कामातून चोऱ्या करत असाल
तुम्ही या देशद्रोहात तुम्ही दाऊद इब्राहिम पेक्षा जास्त देशद्रोही आहात, चोर आहात असं माझं स्पष्ट म्हणणं आहे.